तसा कुठलाही प्रॉब्लेम नाहीये, सगळं काही ठीक आहे. पण आम्ही तुम्हाला वेगळ्याच कारणाकरता बोलवलंय. वेगळं कारण काय घडलंय आपल्या घरात असं? तुम्ही सांगा ना प्लीज. अर्जुन, घरातले प्रॉब्लेम सोडवतच फिरताय. अरे तुम्ही तरुण मुलं आहात. तुमचे मजा करायचे, फिरायचे दिवस आहेत. तर तुम्ही काय वेगळ्याच गोष्टीमध्ये अडकून राहिलात. मग काय? आणि सायली, तुला ना तर त्या स्वयंपाकघरातनं फुरसतच मिळत नाही. आणि जर का वेळ मिळाला तर तू लगेच अर्जुनला मदत करायला जातेस. अरे आणि तुमच्या लक्षात येतंय का, या सगळ्यात तुमचं एकमेकांसाठी जगणं राहूनच जातंय. हा, पण आम्ही हे सगळं आपल्या माणसांसाठीच करतोय ना. आणि डॅड, आणि हिला कुठेतरी बाहेर घेऊन जा, फिरा. अरे आणि तेव्हा केस बद्दल काहीही बोलायचं नाही. हो, माझं सगळं मान्य आहे. पण एवढी नागराज काकांची केस संपली की मग आम्ही. अर्जुन, आता तू कुठले कारण देऊ नकोस हं? आणि काय रे, बायकोच्या सोबत एखादी सकाळ किंवा दुपार घालवायला त्या केस संपायची वाट बघावी लागते का? आता तुझं का परत वाद घातलास ना, तर मी थेट गेल्यासारखं माथ्याचं बुकिंग करून टाकेन ना. अगं ग्रेट आयडिया. हा. आपण एक काम करू. नाही? चला तर मग आता पटकन तयार व्हा आणि बाहेर पडा. हा? आणि निवांत घरी या. आत्ता हं? हो, आत्ताच. हो, तुम्ही नाश्त्यालाच बाहेर जायचंय. नाही, मी तसं विमाला सांगितलंच आहे की तुम्हाला आज काही नाश्ता मिळणार नाही. हा, अगं बघा, तुम्ही दोघं आता हसताना किती छान दिसताय. नाही तर बघावं तो ह्यांच्या चेहऱ्यावरती ना दुसऱ्याच कोणते टेन्शन असतं. नाहीतर काय. अरे चला, वाट कसली बघताय, निघा लवकर. हो हो हो, जातो जातो जातो, चल 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 चल. ब्युटिफुल. सॅम, एवढं दचकायला काय झालं? घरात आपण दोघच होत ना. सॉरी. कुठे कुठे बाहेर निघालायस का? मी नाही, आपण दोघं बाहेर चाललोय. स्टेशन जवळ ना एक मस्त कॉन्टिनेंटल कॅफे ओपन झालाय, तिथे ब्रेकफास्ट करूया. चल. नाही, नको, कोणी ओळखलं तर. कोणी ओळखलं तर म्हणजे? अरे म्हणजे कोणी ओळखीचं भेटलं तर. काय होईल ना, ओळखीचं भेटलं तर आपण तिथेच बोलत बसणार, मग आपला ब्रेकफास्ट राहणार बाजूला. तर तयार हो. चेंज काय व्हायचंय? छान दिसतेस तू, चल अशीच. चल चल एक चल. मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. बर. चल. हे काय, मास्क कशाला? ऍक्च्युली सध्या धुळीचा त्रास होतोय, अलर्जी झालीये. सो हे बेटर आहे. ओके, लेट्स गो. अचानक धुळीची अलर्जी? मला भास तर होत नाही ना. नाही म्हणजे कोणी इतकं सुंदर कसं दिसू शकतं? पुरे ना आता, आणि मी तयार आहे. थांब. अगं मला तुला नीट बघू तरी दे. आता उशीर होत नाहीये का? मगापासून आरडाओरडा चालला होता की चल चल लवकर चल. चला आता निघूया. काय खाणार आहे? बोल. काय रिसोटो, ब्रोईची, आणि हे तर काय लसाग्ना आणि क्रोइसान. सगळं काय आहे? मी तरी नावं पण कधी ऐकली नाहीये. लसांगा नाही, इट्स लजानिया. लजानिया. ठीक आहे, ठीक आहे. परकी भाषा बोलायला नीट जमली नाही तर एवढं काय हसायचं त्यात?
लेट मी ऑर्डर. मग मी इडली सांबारच खाणार. माहितीये मला. मी आलो ऑर्डर देऊन. काय मग आता इडली खाऊन खुश ना? पण आधी का चिडवलत मला? कारण माझी बायको जेव्हा चिडते ना तेव्हा तिचं गाल असं लाल लाल होतं. आणि ते आणखीन गोड दिसत. तुला वाटलंच कसं की मी तुला एका अशा जागी घेऊन येणार जिथे तुझ्या आवडीचे पदार्थ नसतील? मला माहितीये तू कुठेही गेलीस ना तुला इडलीच खायला आवडते. तुम्हाला माहितीये आम्ही लहान असताना ना हा? मधुभाऊ दर 3-4 महिन्यांनी आम्हाला बाहेर कुठेतरी खायला न्यायचे आणि बाकी सगळी मुलं वेगवेगळं काहीतरी मागवायची पण माझी ऑर्डर फिक्स असायची, इडली सांबार. हा. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. आता मला सांग तू काय खाणार आहेस? मी कर ना, तुला तुला जे हवं ते ऑर्डर कर, मला ओके. आलोच. कॉफी आणू? तुम्हाला हवी आहे का? मी आणते ना. वा वा वा, म्हणजे घरी पण तूच मला कॉफी देशील आणि इथे पण तूच देणार आहेस. मला काहीतरी करू दे बायको. बरं. मी आलोच. एक्सक्यूज मी, चार्जर असेल तुमच्याकडे? आणि 2 कॉफी, 1 स्ट्रॉंग. सर सर तुमची ऑर्डर. सॅम चल ना, आपण आपल्याला निघायला हवं. चल. अरे हो, पण असं काय मध्येच? अगं माझा तो एक कॉल आहे आणि त्याच्यासाठी जी फाईल लागेल ती घरी राहिली आहे. चल ना लगेच जाऊया. मला तर कोणाचा फोन आलाय? अरे बोल चैतन्य. सोनी आलेत का? ओके 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 ओके. बरं बरं, त्यांना बसायला सांग, मी लगेच पोहोचवा. बाय. ऍक्च्युली बायको, माझे क्लायंट आहेत ते आलेत ऑफिसमध्ये. काहीतरी इमर्जन्सी आहे, लगेच जावं लागेल. बरं निघूया ना मग. हो चल. हो माझा फोन लावलाय ना चार्जिंग. घेऊन येतो. तुम्ही बसा आधी. माफ करा. हिला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. ए थांब थांब. अहो काय झालं? काय झालं? मी आता इथे साक्षीला बघितलं. कोणीच नाही. साक्षी शिकायला कशी असू शकेल? ती मेली आहे जेलमध्ये, विसरलीस का तू? मला सगळं आठवतंय पण माझी खात्री आहे ती साक्षी शिकरेच होती. तिने चेहऱ्यावर मास्क लावलेला होता पण ते डोळे मी विसरणार नाही. ते साक्षीचेच होते. अगं तू तिच्यासारख्या दिसणाऱ्या दुसऱ्या मुलीला बघितलं असशील. माझी खात्री आहे की ती साक्षीच होती. मी माझा फोन घेतला आणि माझा तिला चुकून धक्का लागला. ते पार्सल पडलं आणि मग अशी पटकन पळून गेली ती. अगं तू स्वतःच म्हणतेस की तू फक्त तिचे डोळे पाहिलेस. आता साक्षी सारखे नसेल. नसेलच, आय एम शुअर.
माफ करा जायचंय पण तुला आले 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 मी पटकन येते. सॅम. आज सॅमनी सुद्धा अर्जुनला बघितलं असेल का कॅफेमध्ये, म्हणून एवढी टेन्स झाली असेल का? आज घरात कुणाचीच हालचाल दिसत नाहीये. सगळे सुभेदार काय फिरायला गेलेत की काही नवीन ड्रामा झालाय? ए विमल विमल इथे काय ग? सगळे कुठे गेले? आई अगं, नागराज काका असं कसं काय वागू शकले? मला तर खूप धक्का बसलाय. ते आपल्या जीवावर उठले होते. पण आई अगं, त्यांच्या घरातल्या वागण्याकडे बघून कधी असं वाटलं नाही ग की ते इतके नीच असू शकतात. बस प्रतिमा. प्रतिमा, उगाच नाही इथं आणि नागराजचं जमायचं खोटेपणा आहे. अस्मिता दूध प्यायली का ग? हो प्यायली. पण बिचारी सचिनच्या वागण्याने अगदीच कोलमडून गेले. हो, तुला सावरायला थोडा वेळ लागेल. सायली, माफ करा अर्जुन कुठे आहे? ते परस्पर ऑफिसला गेले. झालं. थोडा वेळ तुम्ही एकमेकांच्या सोबत काय घालवला, लगेच आपल्या कामाला लागलात ना. ती मुलगी साक्षी तर नव्हती ना? सायलीने तुला बघितलं हे आपल्याला किती महागात पडू शकतं हे कळतंय तुला? आता जर काही गोंधळ झाला ना तर आपल्याला मदत करायला अण्णा सर किंवा नागराज काका नाहीयेत. फोन दाखव मला. वेडी आहेस का